नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. पाहूयात सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या 20 बातम्या सुपरफास्ट सातारामध्ये. सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघांतील माहितीच्या जागा वाटपावर उद्या होणार निर्णय. भाजपा 4, शिवसेना 2 तर राष्ट्रवादी 2 जागा असा फॉर्म्युला ठरणार. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री करणार शिक्कामोर्तब. उद्या होणाऱ्या पाटण येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची तयारी पूर्ण. दौलतनगर पाटण येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 20,000 महिला राहणार उपस्थित. महाविकास आघाडीचे जागा वाटपाचा तिढा सातारा जिल्ह्यात वाढला. काँग्रेस मान, वाई व कराड दक्षिणसाठी आग्रही, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हव्यात 4 जागा. 3 ऑक्टोबर नंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता. रामराजे नाईक निंबाळकर अखेर अजित पवार यांच्या सोबतच राहणार. फलटण विधानसभा मतदारसंघात शरद पवार कुणाला उतरवणार याकडे लक्ष. दिगंबर आगवणे यांच्या नावाची चर्चा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवहार 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार. बँकेत नवीन अद्ययावत सॉफ्टवेअर प्रणालीसाठी बँकेचा निर्णय. बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांची माहिती. भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम 1 ऑक्टोबर पासून कराड उत्तर जनसंपर्क अभियान दौऱ्यावर. कराड उत्तर मधील दररोज 20 गावांना भेटी देऊन करणार विविध विकास कामांचे उद्घाटन. सातारा जिल्हा परिषदेतील विविध 21 संवर्गांतील 972 पदांसाठी परीक्षा. आतापर्यंत 16 संवर्गांतील 244 उमेदवारांना समुपदेशनाने नियुक्ती. उर्वरित संवर्गांतीलही पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्ती मिळणार. कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार. पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी धरणग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धरणाच्या जलाशयात उतरून जल सत्याग्रह आंदोलन. प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी सरकारविरोधी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पालकमंत्री शंभूराजे देसाई. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील विषयांवर प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने धरणस्थळी आंदोलन सुरू. आयुष्मान योजनेअंतर्गत 70 वर्षावरील ज्येष्ठांवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात होणार मोफत उपचार. नोंदणीसाठी कक्षाची निर्मिती. ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे कृष्णा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांचे आवाहन. सातारा जिल्हा पोलीस दलामधील बॉक्सिंग खेळाडू महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा शंकर शिंदे यांना कांस्य पदक. 73वी अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर 2024 लखनौ उत्तर प्रदेश येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या हस्ते सत्कार. खटाव मान विधानसभा मतदारसंघात अनिल देसाई यांच्या उमेदवारीसाठी बिदाल येथे परिवर्तन मेळावा. मेळाव्याला मोठा प्रतिसाद. महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळवण्यासाठी शरद पवार यांच्याकडे मागणी. किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याची 30 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा. कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार सभा. कारखान्याच्या आगामी ऊस गाळप व दराबाबत होणार महत्त्वाचा निर्णय. कराड तालुक्यातील शामगाव व गावाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न अखेर निकालात. टेंभू जलसिंचन योजनेतून मिळणार पाणी. गेली 70 वर्षे सुरू असलेला संघर्ष संपला. शामगाव ग्रामस्थांनी मानले आमदार जयकुमार गोरे यांचे आभार.